अहिल्यानगर मनमाड महामार्गाची दुर्दशा आजही थांबत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या रस्त्याला जे लागलेलं ग्रहण आहे ते आजही सुटत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे। अनेक मंत्री आले, त्याचबरोबर कंत्राटदार आले, कामाचे निविदा अनेकदा निघालेल्या आहेत। अनेक ठेकेदार जे आहेत ते कंत्राट ब्लॅकलिस्टेड देखील झालेले आहेत। मात्र हा रस्ता देखील अद्यापही पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। कुठेतरी राजकीय लोकप्रतिनिधींनी देखील या रस्त्यावरून आम्ही देखील कधीतरी 100च्या स्पीडनी गाडी नेऊ अशी आशा व्यक्त केलेली आहे। मात्र त्यांची आशा आणि अपेक्षा आजही कुठेतरी ठेकेदाराच्या कामामुळे पूर्ण होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वाहनधारक तर त्रस्त झालेलेच आहेत। प्रवासी असतील, या गावाच्या जो आसपासचे जे नागरिक आहेत त्यांना जे रोजच्या ज्या दैनंदिन गरजांसाठी शहराकडे यावं लागतं, त्यांना देखील या रस्त्याचा मोठा त्रास हा दैनिक पाहायला मिळत आहे। आज जो रस्ता दुरुस्त केलेला आहे ठेकेदाराकडून, त्याला देखील आता मोठमोठे खड्डे आपल्याला पडल्याचे पाहायला मिळत आहे। कुठेतरी रस्ता अख्खा उखडलेला आहे, कुठं खाली गेलेला आहे, खचलेला आहे। जे डांबर टाकलेलं आहे ते डांबर देखील निघून गेलेलं आहे। नगर ते राहुरी पर्यंतची अशीच परिस्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी हा रस्ता किमान नागरिकांच्या सोयीसाठी जे आहे तात्पुरता का होईना नीटनेटका होईल की नाही अशी अपेक्षा जी आहे ते आता नागरिकांकडून करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने नागरिक जे आहेत आपल्या वाहन जे आहेत ना सांभाळतपणे या खड्ड्यांमधून मार्ग काढत जात असल्याचं पाहायला मिळत आहे। कुटुंब असतात, 2 व्हीलर असतील, त्याचबरोबर 4 व्हीलर मधून या वाहनांचा जो आहे मोठा प्रवास या मार्गावरून केला जातो। येणाऱ्या आगामी काळामध्ये कुंभमेळा आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर असेल तर डिसेंबरची जी आहे डेडलाईन या रस्त्याला देण्यात आलेली होती। डिसेंबर पर्यंत हा रस्ता जो आहे तो पूर्णत्वास होईल, चांगल्या पद्धतीने होईल असं कुठेतरी लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत होतं। मात्र डिसेंबर जाऊन आज ऑगस्ट उजाडला तरी देखील हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाहीये। त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या देखील ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील आता हा रस्ता पुन्हा एकदा दुरुस्त होईल की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत ते आता निदान खड्डे तरी दुरुस्त होत आहेत की नाही अशी मागणी जे इथले स्थानिक आहेत, नागरिक आहेत, त्याचबरोबर वाहनधारक आहेत हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर। वास्तविक पाहता आपण पाहू शकता या नगर मनमाड रस्त्याची अवस्था। या रस्त्यावर तुम्ही बघत असाल तर हा रस्ता गेल्या 3 महिन्यापूर्वी बनवला होता, म्हणजे युद्धाच्या अगोदर हा रस्ता बनवला गेला होता आणि त्यावेळेस डांबरात हे मुबलक प्रमाणामध्ये होतं। परंतु हा रस्ता बनवल्यानंतर 1 महिन्यामध्ये पूर्णपणे उखडलेला आहे। म्हणजे डांबराची त्यांच्या कंपनीच्या लोकांचं म्हणणं आहे की उच्च प्रतीचं आम्ही डांबर या ठिकाणी वापरलं होतं। तर आमचा साधा आणि सोपा प्रश्न हा आहे की उच्च प्रतीचं डांबर या ठिकाणी वापरलेलं असताना 1 महिन्यामध्ये तुमचा रस्ता उखडला जातो। त्याचप्रमाणे मागील महिन्यामध्ये राहुरी येथे नगरपालिकेमध्ये NHI चे अधिकारी व लायन्स कंपनीचे अधिकारी या बैठक यांची झाली होती। त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की या रस्त्याचं काम हे निकृष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळं या रस्ता उखडलेला आहे। वास्तविक पाहता नागरिक मान्य करतात, नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या धुळीचा त्रास सहन केलाय, खड्ड्याचा त्रास सहन केलाय। आमच्या 2 पिढ्या खपल्या या रस्त्यावरती आदळआपट सहन करून, लोकांचे मनके गेलेत आणि अजून देखील आम्हाला आमच्या देशाचे नेते सांगतायत का थोडी कळ काढा, थोडा त्रास सहन करा, पण आम्ही त्रास तरी कवर सहन करावं। आता या ठिकाणी बोलतोय तर प्रचंड प्रमाणात धूळ येते। आमचे हॉटेल व्यावसायिक आहे, छोटे मोठे व्यावसायिक आहे, यांचे व्यवसाय उद्ध्वस्त झालेत या रस्त्यापायी आणि कुठपर्यंत आम्ही सहन करायचं याला देखील मर्यादा आहेत। आता याच्या पुढे सहन करण्याची क्षमता आमची संपलेली आहे। तात्काळ या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, अन्यथा एवढ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल, जन आंदोलन हातात घेतलं जाईल तर सर्वसामान्य कुटुंबातले लोक रस्त्यावर उतरतील आणि काय या रस्त्याचा तो सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही। काय संबंध आहे डोनाल्ड ट्रम्पचा, त्याला त्याचं तिकडं पडलेलं आहे। नगर मनमाड रस्ता डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा माहित नसेल आणि काय ती एक उपासात्मक आमच्या नेत्यांनी दिलेला आहे, त्याचा आणि याचा काही संबंध नाही। त्यांनी एक मनोरंजन करण्यासाठी एक त्या बैठकीमध्ये थोडस एक विरंगुळा हास्य उठवण्यासाठी ते वक्तव्य केलं होतं। तसं वास्तविक पाहता नगर मनमाड रस्ता व डोनाल्ड ट्रम्प साहेब यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये। देशाचे रस्ते व वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब सरांना एक प्रश्न करू इच्छितो का त्यांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण हिंदुस्थानामध्ये रस्त्याचं फार मोठं जाळं निर्माण केलेलं आहे, परंतु मग त्याला अपवाद अहिल्यानगर मनमाड आणि सिडीच का
तसं बघितलं तर शिर्डी हे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे आणि शिर्डी आणि शिंगणापूरला अनेक भाविक येतात आणि त्या भाविकांचा येण्या जाण्याचा मार्ग हा नगर मनमाड शिर्डीचा आहे आणि येवना सर्वसामान्य जनता म्हणते अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक असतील, शाळकरी मुलं असतील, त्यांनाही येण्या जाण्यासाठी हा अहिल्यानगर मनमाड आणि शिर्डीच रस्ता आहे. मी या निमित्तानं आदरणीय गडकरी साहेबांना आवाहन करू इच्छितो की सर्वसामान्य जनतेसाठी व सर्व साई शनी भक्तांसाठी आपण लवकरात लवकर या अहिल्यानगर शिर्डी मनमाड रस्त्याचं काम मार्गी लावावं. धन्यवाद.